राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रशांत किशोर हे रणनीतिकार राजकीय यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांची भेट घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांनी मोठं वादळ निर्माण झालं आणि त्याच्यानंतर ते वादळ की त्याचं दिशा ही प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यापर्यंत येऊन टेकली। त्यानंतर सुनील तटकरेंनी सविस्तर पत्राविषयी आपली भूमिका मांडली। मग पुन्हा सुरू झालं राजकारण जिल्ह्यात की तटकरेच्या बाबतीत नेमका काय निर्णय घेणार पक्ष किंवा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये कुठेतरी काय अंतर्गत काही दुरावा आहे का, अशा तर्कवितर्क ह्या जिल्ह्यात सुरू झाले। आता रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला ना तर ह्या जिल्ह्यामध्ये अजितदादा पवार गटाचं राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व आहे आणि सर्व रत्नागिरी जिल्ह्यातला जो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा आहे हा पूर्णतः प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचं नेतृत्व मानतो। कारण उत्तरेमध्ये जे मंडणगड दापोली खेड ह्या तालुक्याचे ते मुळात लोकसभेचे सदस्य आहेत, म्हणजे प्रतिनिधी आहेत, पण ह्या जिल्ह्यामध्ये त्यांनी पूर्वी पालकमंत्री म्हणून काम केलेलं होतं। त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्याची संपूर्ण भौगोलिक आणि राजकीय स्थितीचा पूर्ण जाण तटकरे साहेबांना आहे आणि तटकरेंना मानणारा वर्ग ह्या जिल्ह्यामध्ये आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे काही कार्यकर्ते आहेत, अशातला भाग नाही आहे, नाही असं नाही आहे, आहेत प्रतिनिधी आणि पक्षाचे पदाधिकारी आपण, पण जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये किंवा नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे चिपळूण संघर्षाचे आमदार शेखर निकम आहेत। त्या चिपळूणमध्ये मंडणगड दापोली खेडमध्ये जिल्हा परिषद निवडणूक नगरपालिका निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाला चांगलं यश मिळालं होतं। पण हे सगळ्यांचं नेतृत्व करतायत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पण जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव असतील, आमदार शेखर निकम असतील, पण त्याशिवाय त्यांचे जिल्हा परिषदेचे 5 सदस्य निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर पंचायत समितीला 6-7 जण निवडून आलेले आहेत। मग एकंदरीतच जरी राज्याच्या राजकारणामध्ये सुनील तटकरे यांच्यावरती पक्षांतर्गत जरी कुठे नाराजी किंवा काही कटुता किंवा त्यांच्यावरती काही कुरघोडी करण्याचा प्रयत्न असला ते रत्नागिरी जिल्ह्याचं नेतृत्व मात्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनाच मानतं। कारण अनेक वर्ष आता जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव हे अनेक वर्ष त्यांच्यासोबत आहेत। बरेच कैलासी अजितदादा पवार यांच्या जवळचे चिपळूण संघर्षाचे आमदार शेखर निकम आहे, ते सुद्धा आता सुनीताताई पवारांचंच नेतृत्व मानतात। पवार कुटुंबियांशी निकम कुटुंबियांचा अतिशय घनिष्ठाचा संबंध अनेक वर्षापासूनचे आहेत। मग आता ही चर्चा सुरू झाल्यानंतर पुन्हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये त्याचे काही परिणाम जाणवतील का, तर त्याचे परिणाम काही जाणवणार नाहीत। कारण प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची भूमिका ही जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाची भूमिका असेल। त्याला अपवादात्मक काही मंडळी असतील, पण बहुतांश मंडळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना मानणारा वर्ग आहे। त्यामुळे चर्चा जरी राज्याच्या राजकारणात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे झाली तरी त्याची चर्चेचे पडसाद मात्र रत्नागिरी जिल्ह्यात उमटतात आणि त्या चर्चा रंगू लागतात। सांगायचं तात्पर्य इतकंच की जिथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेचा जिथे असतील तिथे आम्ही, अशीच भूमिका वेळोवेळी जिल्ह्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजितदादा पवार गटाच्या नेत्यांनी घेतले। कारण ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाली त्यावेळेला बहुतांश नेते, बहुतांश कार्यकर्ते, पदाधिकारी अजितदादांसोबत गेले आणि आता त्यांच्यानंतर ते सुनीताताई पवारांचं नेतृत्व मानतात। त्यामुळे राज्याच्या राजकारणात कोणी किती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे शोध देण्याचा प्रयत्न केला तर रत्नागिरी जिल्हा मात्र त्यांच्या मागे ठामपणे नेहमीच उभा राहिला आणि हा पुढे राहील असं त्याचा एकंदरीत दिसतंय। टाइम डिले करता किशोर मोरे, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।